नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या 12वीच्या अभ्यासक्रमामध्ये दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास सुरू केलेला आहे. दुसऱ्या प्रकरणाचा अभ्यास सुरू असताना आपण जागतिकीकरण म्हणजे काय, बाजारपेठेचं असणारं विस्तारीकरण, त्याचप्रमाणे आधुनिक तंत्रज्ञानाचा, माहिती व तंत्रज्ञानाचा वापर आणि त्याच्यामुळे व्यापारामध्ये, आर्थिक व्यवहारामध्ये झालेले जे बदल आहेत त्या बदलाला आपण जागतिकीकरण असं म्हणत असतो. आणि 1991 नंतरचा विचार जर आपण केला तर खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण या 3 नवीन अशा प्रकारच्या संकल्पना आर्थिक घटकामध्ये निर्माण झाल्या आणि त्याचे परिणाम आर्थिक आणि राजकीय अशा सगळ्या क्षेत्रावर पडलेले आहेत. त्यापैकी जागतिकीकरण या जागतिकीकरणाचे जे आर्थिक परिणाम आहेत त्या परिणामांचा आपल्याला विचार करायचा आहे. जागतिकीकरणाचे आर्थिक परिणाम पाहत असताना मागच्या व्हिडिओमध्ये आपण पहिला परिणाम जो पाहिला तो म्हणजे भांडवलाचा मुक्त संचार. आपल्या सर्वांना माहिती आहे की औद्योगिक क्रांती झाली आणि औद्योगिक क्रांती झाल्यानंतर कारखानदारी पद्धत निर्माण झाली आणि मग हे कारखाने उभे करण्यासाठी भांडवलाची आवश्यकता होती. सुरुवातीला हे कारखाने लहान होते आणि सुरुवातीला हे कारखाने लहान असल्यामुळे खाजगी भांडवलदार जे होते, जुन्या काळाचे जमीनदार होते, त्या जमीनदारांनी भांडवल गुंतवलं आणि भांडवल गुंतवून कारखाने सुरू केले. म्हणजेच त्या देशामध्ये जे जमीनदार किंवा जे श्रीमंत व्यक्ती होते, ज्यांच्याजवळ पैसा होता, त्यांनी भांडवल गुंतवलं आणि भांडवल गुंतवून कारखाने सुरू केले. परंतु नंतरच्या कालखंडाचा विचार जर आपण केला तर या नंतरच्या कालखंडामध्ये कारखान्यामध्ये भांडवल गुंतवण्यासाठी प्रचंड पैसा लागायला लागला आणि मग हा पैसा जो होता, हा पैसा एकट्या व्यक्तीजवळ नव्हता. पण त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल लागत असल्यामुळे दुसऱ्या देशातून भांडवल गुंतवण्याला सुरुवात झाली. जसं आपण विचार केला असेल तर आपण मागच्या वेळेस पाहिलेलं होतं की टाटा असेल, रिलायन्स ही रिलायन्स कंपनी असेल, की या कंपनी भारतातल्या कंपन्या आहेत आणि त्यांनी ज्याप्रमाणे भारतामध्ये भांडवल गुंतवलं त्याचप्रमाणे परदेशामध्ये सुद्धा भांडवल हे भांडवल गुंतवलं. किंवा ONGC ही भारतातली सरकारी कंपनी आहे, तिने भारतामध्ये भांडवल गुंतवलं, परंतु नफा मिळवण्याच्या दृष्टिकोनातून भारतासोबतच इतर दुसऱ्या देशामध्येही भांडवल गुंतवलेलं आहे. ही जी भांडवल गुंतवणुकीची प्रक्रिया जी होती, ही प्रक्रिया जागतिकीकरणामध्ये सुरू झाली. सुरुवातीला त्याच देशातले लोक त्याच देशात भांडवल गुंतवायचे, परंतु आज आपण विचार केला तर आज भांडवलाचा मुक्त संचार आहे. कोणताही व्यक्ती कोणत्याही देशामध्ये भांडवल गुंतवतो, त्या ठिकाणी कारखाना उभा करू शकतो आणि हे भांडवल थोडं फार नसते, मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल असतं आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये भांडवल गुंतवण्याच्या दृष्टिकोनातून शेअर मार्केटची संकल्पना जी आहे ही संकल्पना निर्माण झाली आहे. आणि मग कोणती व्यक्ती कोणत्याही देशाच्या कंपनीचा शेअर जो असतो हा शेअर घेऊ शकते आणि शेअर विकत घेतला याचाच अर्थ त्यांनी त्या कंपनीमध्ये भांडवल जे आहे हे भांडवल गुंतवलं. आणि अशा प्रकारे सुरुवातीला त्या देशातले कंपनीनी जर शेअर काढले तर त्या देशातल्याच व्यक्तींना ते शेअर विकत असत, परंतु आता तशी पद्धत राहिलेली नाही. आज कोणत्याही कंपनीनी शेअर जर काढले असेल तर आपण परदेशातल्या कंपनीचे शेअर विकू शकतो किंवा परदेशातले व्यक्ती भारतामध्ये येऊन भारतातल्या कंपन्यांचे शेअर जे आहेत या शेअर्सची खरेदी जी आहे ही खरेदी करू शकतात. अशा प्रकारे मुक्त भांडवलाचा संचार जो होता हा संचार जागतिकीकरण जे आहे या जागतिकीकरणामुळे सुरू झालेला आहे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. त्यासोबतच भांडवलाचा जसा मुक्त संचार झाला तसं व्यापार या संकल्पनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेले आहेत. जुना व्यापार आणि आजचा व्यापार याचा विचार जर आपण केला तर याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक असलेला आपल्याला दिसून येतो. जुन्या काळात आपण भारताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर जुन्या काळामध्ये भारतामध्ये विदेशी व्यापार होता, परंतु हा विदेशी व्यापार मसाल्याचे पदार्थ असेल, तलम कापड असेल, या तलम कापडांचा विदेशी व्यापार केला जात होता.
परंतु त्या काळाचं व्यापाराचं स्वरूप जे होतं किंवा व्यापाराची जी संकल्पना होती, ही संकल्पना आणि आजची व्यापाराची संकल्पना जी आहे, या संकल्पनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. आणि हा जो बदल आहे, हा व्यापार संकल्पनेमध्ये झालेला बदल जो आहे, हा बदल जागतिकीकरणामुळे घडून आलेला आपल्याला दिसून येतो. तो कसा झाला याचा विचार करत असताना आपल्याला पहिला मुद्दा त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की 1948चा विचार जर आपण केला तर 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापार जो होता, हा आंतरराष्ट्रीय व्यापार गॅट करारानुसार चालत होता. गॅट ही एक काही संस्था नाही आहे. गॅट नावाची एक व्यक्ती होती. त्यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय व्यापार कसा चालावा, काय चालावा, त्याचे काय नियम असावे यासाठी एक समिती स्थापन केलेली होती. आणि मग त्यांनी त्या समितीने आपला अहवाल सादर केला आणि तो अहवाल जो आहे त्या अहवालाला गॅट करार किंवा गॅट अहवाल असं नाव दिलं गेलं. आणि ज्या ज्या देशांनी त्या अहवालावर सही केली, त्या करारावर सही केली आणि करार करून त्यांनी गॅटचे आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधीचे जे नियम होते त्या नियमांचं पालन करायला सुरुवात जी आहे ही सुरुवात केली. आणि त्याच्यामुळे 1948चा विचार जर आपण केला तर 1948मध्ये गॅट करार जो होता, या कराराच्या अंतर्गत किंवा या करारानुसार जागतिक व्यापार जो होता हा व्यापार चालवला जात होता. परंतु जागतिकीकरण झालं आणि जागतिकीकरण झाल्यामुळे व्यापार संकल्पना जी होती, या व्यापार संकल्पनेमध्ये प्रचंड अशा प्रकारचे बदल जे आहेत हे बदल झाले. जुना व्यापार आणि नवीन व्यापार, मग तो देशांतर्गत व्यापार असेल किंवा परदेशी व्यापार असेल, तर याच्यामध्ये मोठे बदल झाले. विशेषतः परदेशी व्यापार जो होता, विदेशी व्यापार जो होता, याच्यामध्ये झालेले जे बदल होते त्या बदलांचं नियमन करणं, ते जे बदल आहेत त्या बदलांवर नियंत्रण ठेवणं या दृष्टिकोनातून 1995 साली WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या जागतिक व्यापार संघटनेची स्थापना जी आहे ही स्थापना करण्यात आली. आपण आपला 11वीचा मागच्या वर्षीचा जो अभ्यासक्रम आहे त्या अभ्यासक्रमामध्ये WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन ही संकल्पना जी आहे ही संकल्पना पूर्णपणे समजावून घेतलेली आहे. ही जी जागतिक व्यापार संघटना आहे, या जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली आणि जागतिक व्यापार संघटनेचे अनेक विभाग निर्माण करण्यात आले आणि या अनेक विभागांच्या द्वारे हा जो जागतिक व्यापार होता, या जागतिक व्यापारावर नियंत्रण ठेवणं, जागतिक व्यापारामध्ये सुधारणा घडवून आणणं, जागतिक व्यापार अधिकाधिक सुलभ रीतीने केला जावा या दृष्टिकोनातून अनेक अशा प्रकारचे प्रयत्न जे आहेत हे प्रयत्न करण्यात आले. आणि यानुसार आपण पाहिलेलं होतं की जागतिकीकरण झालं आणि या जागतिकीकरणानुसार आयात शुल्क कमी करणे, दुसऱ्या देशातून आपण जो माल आणतो त्याच्यावर आयात शुल्क देश लावत असतं, हे आयात शुल्क जे आहे हे शुल्क कमी करणे. त्याचप्रमाणे निर्यात शुल्क, एका देशातून दुसऱ्या देशामध्ये माल पाठवला जातो तर ते जे निर्यात शुल्क जे असतं हे निर्यात शुल्क प्रत्येक देश कमीच ठेवत असतो. कारण जितकी निर्यात वाढली आपल्या देशातून तितकं परदेशी चलन आपल्या देशाला प्राप्त होत असतं आणि म्हणून निर्यात शुल्क तर कमीच असतं. परंतु आयात शुल्क जे होतं हे आयात शुल्क प्रत्येक देशाने कमी जे हे कमी करणं. त्याचप्रमाणे वेगवेगळ्या प्रकारचे व्यापारविषयक करार देश करतात, मग या कराराचं पालन त्या देशांकडून करून घेणं. नुसतेच करार केले आणि त्या कराराचं पालन केलं नाही तर त्याला काही अर्थ राहत नाही. आणि त्यामुळे हे व्यापारविषयक करार जे असतील त्या कराराचं पालन करून घेण्याच्या दृष्टिकोनातून WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन या संस्था जी होती या संस्थेने काम करायला सुरुवात केली. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काही धोके असतात. एखाद्या वेळेला आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आपली फसवणूक होऊ शकते. मग अशी धोके किंवा आपली झालेली फसवणूक जर असेल तर ती फसवणूक दूर करण्याचं काम जागतिक व्यापार संघटना जी आहेत या संघटनेच्या द्वारे जे आहेत या संघटनेच्या द्वारे केली जाते. आणि अशा प्रकारे जागतिकीकरण झालं आणि जागतिकीकरणानंतर ही जी WTO नावाची संस्था निर्माण झाली, या संस्थेच्या द्वारे आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल किंवा परिवर्तन घडून जे हे घडून आलेलं आहे. आणि त्याच्यामुळे जागतिकीकरणाचा आर्थिक परिणामाचा विचार जर आपण केला तर WTOच्या मार्फत जागतिक व्यापारामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये मोठ्या अशा प्रकारचे बदल जे आहेत हे बदल झाले आणि त्या बदलांमध्ये महत्त्वाची भूमिका WTOने पार पाडलेली आपल्याला दिसून येतं. त्यानंतर
आर्थिक बदलाच्या दृष्टिकोनातून, व्यापार संकल्पनेच्या बदलातून दुसरा जो मुद्दा आपल्या अभ्यासक्रमामध्ये दिलेला आहे तो म्हणजे व्यापाराचं क्षेत्र जे होतं, या व्यापाराच्या क्षेत्रामध्ये झालेला बदल. आपण जागतिकीकरणाच्या अगोदर जर पाहिलं तर आपण पाहिलेलं होतं की अगोदरच आंतरराष्ट्रीय व्यापार होता. भारतातून आपण पाहिलेलं होतं की जुन्या काळामध्ये भारतातून मसाल्याचे पदार्थ असेल, तलम कापड असेल यांचा व्यापार केला जात होता. लोखंड असेल, कोळसा असेल, खनिज तेल असेल, अशा वस्तूंचा विदेशी व्यापार केला जात होता. परंतु 1991 पर्यंतचा विचार जर आपण केला तर या कालखंडामध्ये विदेशी व्यापार होता, परंतु तो विदेशी व्यापार विशेषतः नाशवंत वस्तूंचा विदेशी व्यापार केला जायचा. कारण साहजिकच होतं की इथून जर अमेरिकेमध्ये एखादी वस्तू पाठवायची तर त्या कालखंडामध्ये विमानाच्याद्वारे ती वस्तू पाठवता येत नव्हती. जहाजाच्याद्वारे ती वस्तू पाठवावी लागायची आणि जहाजाच्याद्वारे ती वस्तू पाठवत असताना जहाजाच्याद्वारे ती वस्तू पाठवल्याने त्याला वेळ लागायचा आणि मग नाशवंत वस्तू जर त्याच्या तिथे पाठवल्या तर त्या तिथे पोचेपर्यंत खराब होत होत्या. आणि त्याच्यामुळे 1991च्या अगोदर विचार जर आपण केला तर व्यापार होता, परंतु व्यापारामध्ये कोळसा जे हे कोळसा असेल, पोलाद असेल, खनिज तेल जे हे खनिज तेल असेल, यंत्रसामुग्री असेल की ज्या नाशवंत वस्तू होत्या, या नाशवंत वस्तूंचाच मोठ्या प्रमाणामध्ये व्यापार जो होता हा व्यापार केला जात होता. परंतु 1991 नंतर जागतिकीकरण झालं आणि जागतिकीकरणानंतर व्यापार संकल्पनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाले. आणि आज आपण जर पाहिलं तर आज जागतिकीकरणानंतर जे विचार जर आपण केला तर आज फळं असतील, फुलं असतील, नाशवंत वस्तू असतील, या नाशवंत वस्तूंचा सुद्धा विदेशी व्यापार जो आहे हा व्यापार केला जातो. आज आपल्या सर्वांना काही नवीन त्याच्यामध्ये नाही. तुमच्या पिढीमध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर तुम्हाला लक्षात की एखादा कोकणातला शेतकरी असेल तर त्या कोकणातल्या शेतकऱ्याला आपला हापूस आंबा जर विकायचा असेल तर तो मोबाईल काढतो, इंटरनेटच्या माध्यमातून हापूस आंब्याला अमेरिकेमध्ये किती भाव मिळेल, जपानमध्ये किती भाव मिळेल, जर्मनीमध्ये किती भाव मिळेल हा भाव पाहतो. आणि जपान, जर्मनी असेल, अमेरिका असेल, जगातल्या कोणत्याही कान्याकोपऱ्यामध्ये जे या कान्याकोपऱ्यामध्ये तो आपला हापूस जो आहे हापूस विकू जो आहे हा विकू शकतो. भारतातली भाजी असेल, एखाद्या शेतकऱ्याला नाशिकची द्राक्ष असतील, ती द्राक्ष विकायची असतील तर ते विकू जे हे विकू शकतात. म्हणजेच आजचा कालखंड आपण जर पाहिला तर आज फळं असतील, फुलं जी आहेत हे फुलं असतील, नाशवंत वस्तू असतील, या नाशवंत वस्तूंचा व्यापार, विदेशी व्यापार, अंतर्गत व्यापार तर होताच, परंतु या नाशवंत वस्तूंचा विदेशी व्यापार करणं सहज शक्य झालेलं आहे. प्रचंड वेगाने जाणारे विमान आहेत, वातानुकूलित अशा प्रकारची विमानं जी आहेत ही विमानं आहेत आणि त्याच्यामुळे भारतातून फळं असतील, फुलं असतील ती दुसऱ्या देशात पाठवल्या जातात किंवा दुसऱ्या देशातल्या नाशवंत वस्तू सुद्धा भारतामध्ये जे आहेत या भारतामध्ये आणल्या जे आहेत या आणल्या जातात. म्हणजेच जागतिकीकरण जे झालं या जागतिकीकरणामुळे व्यापार संकल्पनेतल्या बदलाचा विचार जो आहे हा विचार जर आपण केला तर वस्तूंचा व्यापार जो होता या वस्तूंच्या व्यापारामध्ये बदल झाले. जुन्या काळामध्ये ज्या वस्तू व्यापार आंतरराष्ट्रीय व्यापार केला होता त्या तर होत्याच, परंतु त्यासोबतच नाशवंत वस्तूंच्या व्यापाराला सुद्धा सुरुवात जी आहे ही सुरुवात झाली. त्याचप्रमाणे आज आपण जर पाहिलं तर आज नाशवंत वस्तूंच्या व्यापारासोबतच आपण विचार जर केला तर तंत्रज्ञानाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रगती झालेली आहे आणि या दृष्टिकोनातून इंटरनेटचं संपूर्ण याच्यामध्ये प्रचार प्रसार झालेला आहे. मग या इंटरनेटचा सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये जागतिक व्यापारामध्ये वापर करून घेतला जातो. आपल्याला जर विचार केला तर आज आपल्याला एखादा परदेशी कंपनीचा मोबाईल घ्यायचा असेल तर आपण सहज इंटरनेटवर सर्च करून परदेशी कंपनीतला मोबाईल या ठिकाणी बोलावू शकतो. किंवा आपल्याला एखादी वस्तू विकायची असेल तर ती वस्तू आपण इंटरनेटवर टाकू शकतो आणि इंटरनेटवर टाकून ही वस्तू कोणाला विकत घ्यायची, मग तो देशातला असेल किंवा परदेशातला असेल त्या व्यक्तीला आपण टाकू शकतो. आणि जर परदेशातल्या व्यक्तीला जर ती वस्तू विकत घ्यायची असेल तर तो परदेशातला व्यक्ती आपल्याशी संपर्क साधून ती वस्तू जी आहे ही वस्तू विकत घेऊ शकतो. म्हणजेच हे जे इंटरनेट आहे या इंटरनेटच्या माध्यमातून व्यापार जो होता हा व्यापाराचं क्षेत्र
जे खेड्यापुरतं देशापुरतं मर्यादित होतं ते तेवढं मर्यादित न राहता आज जागतिक स्तरावर हे व्यापाराचं क्षेत्र जे आहे हे क्षेत्र वाढलेलं जे आहे हे वाढलेलं आहे. आणि त्याच्यामुळे व्यापार ही जी संकल्पना होती या संकल्पनेमध्ये बदल झालेला दिसून येतो. म्हणजेच जुन्या काळामध्ये जो व्यापार वस्तूंचा व्यापार होत असताना खनिज तेल असेल, लोखंड असेल, कोळसा असेल इतक्यापुरता मर्यादित न राहता नाशवंत वस्तूंच्या व्यापाराला सुद्धा सुरुवात झाली आणि बाजारपेठेच्या कक्षा ज्या होत्या या कक्षा रुंदावलेल्या आपल्याला दिसून येतात. त्याचप्रमाणे जागतिकीकरणामध्ये ज्याप्रमाणे व्यापाराच्या कक्षा रुंदावल्या त्याचप्रमाणे सुरुवातीला फक्त वस्तूंचाच व्यापार केला जात होता. परंतु जागतिकीकरणामुळे वस्तूंच्या व्यापारासोबतच सेवा व्यापार याला सुद्धा महत्त्व मिळालं आणि एक नवीन क्षेत्र व्यापाराचं निर्माण झालं. आता सेवा व्यापार म्हणजे काय याचा विचार करत असताना आपल्या लक्षात येतं की अन्न, वस्त्र, निवारा हे ज्याप्रमाणे माणसाच्या मूलभूत गरजा मानले जातात त्याचप्रमाणे उद्योग जो असतो या उद्योगाचा विचार जर आपण केला तर उद्योगासाठी भांडवल असेल, वाहतूक असेल, पाणी असेल ही त्याची मूलभूत गरज मानली जाते. आणि मग या दृष्टिकोनातून विचार करत असताना आपल्या लक्षात की व्यापार जर वाढवायचा असेल तर तो व्यापार वाढवायचा असेल तर त्याच्यासाठी भांडवल महत्त्वाचं असतं. मग हे भांडवल उपलब्ध करण्याच्या दृष्टिकोनातून बँकिंग सेवा निर्माण झाल्या. आपण पाहिलं की भांडवलाचा मुक्त संचार. मग भांडवलाचा मुक्त संचार अमेरिकेतल्या एखाद्या व्यक्तीला जर भारतामध्ये भांडवल गुंतवायचं असेल तर त्याला बँकिंगशिवाय पर्याय नाही. मग बँकिंग क्षेत्र जे आहे हे सेवा क्षेत्र आहे आणि या बँकिंग क्षेत्राचा विस्तार जो आहे हा विस्तार झाला. त्याचप्रमाणे सेवा क्षेत्रामध्ये विचार जो आहे हा विचार जर आपण केला तर दुसरं क्षेत्र येतं वाहतुकीचं क्षेत्र. परदेशी व्यापार आहे. हा परदेशी व्यापार जर करायचा असेल तर तो परदेशी व्यापार करण्यासाठी वाहतूक महत्त्वाची आहे की स्थानिक कारखाना असेल तर तिथून रस्ता वाहतुकीच्याद्वारे या रस्ता वाहतुकीच्याद्वारे समुद्राच्या बंदरापर्यंत असेल किंवा विमानतळ असेल याच्यापर्यंत वाहतूक करावी लागेल. विमानतळावरून ती वाहतूक त्या परदेशामध्ये केली केली जाते. म्हणजेच जागतिकीकरणामध्ये हा जो व्यापार वाढला तो व्यापार वाढण्यामध्ये वाहतुकीचं सेवा क्षेत्र यांनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आपल्याला दिसून येतं. आणि त्याच्यामुळे बँकिंग जसं सेवा क्षेत्र होतं तसं वाहतुकीचं सेवा क्षेत्र निर्माण झालं आणि त्याच्याद्वारे हजारो लाखो लोकांना रोजगार जो आहे हा रोजगार प्राप्त झाला. आणि संपूर्ण जगामध्ये वाहतूक हे सेवा क्षेत्राचा उदय जो आहे हा उदय झाला. तिसरं सेवा क्षेत्र आपण जर त्याच्यामध्ये पाहिलं तर विम्याच्या दृष्टिकोनातून विचार करता येईल की आपण ज्याप्रमाणे वैयक्तिक विमा काढतो त्याचप्रमाणे वस्तूंचा सुद्धा विमा काढला जातो. किंवा वस्तूंची चोरी झाली किंवा एखाद्या ठिकाणी जहाजामध्ये प्रवास करत असताना त्या जहाजाला अपघात झाला आणि माल जो आहे हा माल नाहीसा झाला तर त्याचा विमा काढला जातो आणि विमा काढून संबंधित वस्तू ज्याची असेल त्याला नुकसान भरपाई दिली जाते. आणि अशामुळे हे विमा क्षेत्राचा सुद्धा व्यापार जो आहे हा व्यापार सुरू झाला. आज आपण जर पाहिलं असेल तर आज भारतामध्ये अनेक परदेशी विमा कंपन्या वैयक्तिक विमा असेल किंवा वस्तूंचा विमा असेल, घरांचा विमा असेल अशा प्रकारची विमा सेवा पुरवताना आपल्याला दिसून येतात. म्हणजेच 1991 नंतर जे जागतिकीकरण झालं या जागतिकीकरणाचा विचार जर आपण केला तर त्याच्यामध्ये वस्तूंच्या व्यापारासोबतच सेवा व्यापार जो होता या व्यापाराला सुद्धा चालना मिळाली. आणि सेवा व्यापारामध्ये विशेषतः वाहतूक असेल, बँकिंग असेल, विमा सेवा असतील तर या सेवांच्याद्वारे आणि इतर अनेक सेवा त्याला संलग्न अशा प्रकारच्या अनेक लहान लहान सेवा आहेत त्या सेवांचा आपल्याला या ठिकाणी विचार आपल्या पुस्तकामध्ये महत्त्वाच्या 3 सेवांचा विचार त्या ठिकाणी दिलेला. या सेवा क्षेत्राचा व्यापार जो होता हा व्यापार वाढलेला दिसून येतो. या सेवा क्षेत्राच्या व्यापारासोबतच जागतिकीकरणामध्ये दुसरा व्यापार जो सुरू झाला तो म्हणजे बौद्धिक व्यापार. नावावरूनच आपल्याला लक्षात येतं बौद्धिक व्यापार म्हणजे बुद्धिमत्तेचा व्यापार, बुद्धीचा व्यापार. मग बुद्धीचा व्यापार कसा केला जातो? या बुद्धीच्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून विचार जर आपण केला तर आपली जी बुद्धिमत्ता असते, आपलं जे कौशल्य असतं, आपली जी बुद्धी असते त्या बुद्धीचा वापर करून आपण ज्या ज्या वस्तू निर्माण केलेल्या असतात तर त्या ज्यांनी बुद्धीचा वापर केला त्यांना त्याचा लाभ व्हायला पाहिजे. किंवा एखाद्याने आपल्या बुद्धीचा वापर केला आणि त्या एखादा शोध लावला आणि तो शोध लावला
एखादा शोध लावला आणि तो शोध एखाद्या कारखानदाराने विकत घेतला आणि त्याचं उत्पादन केलं आणि विकून टाकलं, तर शोध लावणाऱ्याला काही फायदा होणार नाही. त्याच्या बुद्धीचा वापर त्या ठिकाणी केला गेला, परंतु त्या बुद्धीच्या त्याला फायदा कोणता होणार नाही. आणि जागतिकीकरणामुळे ही जी बुद्धी होती, या बुद्धीच्या व्यापाराला जी आहे, ही व्यापाराला सुद्धा चालना मिळालेली दिसून येतं. आणि मग त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर कॉपीराईट असेल, ट्रेडमार्क असेल, पेटेंट असेल, याच्याद्वारे जागतिकीकरणामुळे बुद्धीच्या व्यापाराला चालना मिळाली. मग या दृष्टिकोनातून विचार केला तर आपल्याला कॉपीराईट म्हणजे काय माहिती आहे, की एखादी व्यक्ती असते, ती व्यक्ती एखादं पुस्तक लिहिते, एखादं नाटक लिहिते, एखादा सिनेमा काढते, एखादं गाणं लिहिते, आणि मग हे गाणं लिहिलं असेल, नाटक केलं असेल, सिनेमा केला असेल, तर ती त्याची निर्मिती असते. आणि त्याची निर्मिती असल्यामुळे त्याच्यावर त्याचा हक्क असतो आणि त्या हक्काचा त्याला मोबदला मिळाला पाहिजे. तुमच्या भाषेमध्ये जर तुम्हाला पाहायचं असेल तर की एखादा संगीतकार आहे, या संगीतकाराने एखादं गाणं एखाद्या सिनेमामध्ये टाकलेलं असेल, संगीतकाराने गाणी तयार केलं, गायकांनी ते लिहिलं, मग तो सिनेमावाला जो आहे, हा सिनेमावाला त्याला त्याचे पैसे जे आहेत हे पैसे देतो. आणि त्याच्यामुळे त्या सिनेमावाल्याचा, त्या गायकाचा त्याच्यावर हक्क असतो. आणि मग तसंच गाणं तुम्हाला दुसऱ्या सिनेमामध्ये वापरता येत नाही. वापरायचं असेल तर कॉपीराईटच्या याच्यानुसार पहिल्याची त्यांची परवानगी घ्यावी लागते, त्यांच्याकडे पैसा द्यावा लागतो. त्यांनी परवानगी दिली तर तुम्हाला त्याचा वापर जो आहे हा वापर करता येतो. किंवा एखाद्या नाटककाराने नाटक लिहिलं असेल आणि ते नाटक तुम्हाला सादर करायचं असेल तर सर्वप्रथम त्या नाटककाराची परवानगी घ्यावी लागते, की त्या नाटककाराने जे नाटक लिहिलं ते नाटक आम्हाला स्टेजवर करायचं आहे. तसंच पुस्तकातून घेतलं, दिलं आणि बसवलं आणि सादर केलं असं चालत नाही. असं करणं गुन्हा मानला जातो. किंवा एखाद्या लेखकाने पुस्तक लिहिलं आणि मग ते पुस्तक जे, त्या पुस्तकाच्या तुम्ही झेरॉक्स काढल्या आणि पुस्तक तुमच्या नावावर प्रसिद्ध केलं तर तो गुन्हा आहे. कॉपीराईटनुसार तो गुन्हा मानला जातो. कारण ज्याने पुस्तक लिहिलं त्याला त्याचा मोबदला मिळाला पाहिजे. तो जो पुस्तक लिहितो त्या पुस्तकाचा लेखक जो असतो, त्या लेखकाने लिहिलेलं पुस्तक जे असतं, ते पुस्तक प्रकाशित करणारा व्यक्ती जो असतो, हा व्यक्ती विकत घेतो. आणि कॉपीराईटनुसार त्या लेखकाने जे पुस्तक लिहिलेलं असतं त्याचा मोबदला त्या लेखकाला दिला जातो. आणि त्याच्यामुळे ते पुस्तक जे असतं, ते पुस्तक छापणारी व्यक्ती जी असते त्या व्यक्तीच्या मालकीचं असतं. तुम्हाला त्याची कॉपी करता येत नाही. म्हणजेच लिहिणारा लेखक जो आहे, या लेखकाने आपल्या बुद्धीचा व्यापार जो आहे हा व्यापार केलेला आहे. अशा प्रकारे कॉपीराईट जे आहे, कॉपीराईटचा च्याद्वारे बुद्धीचा व्यापार केला जातो. त्याचप्रमाणे दुसरे ट्रेडमार्क. आज आपण जर पाहिलं असेल तर अनेक कंपन्या ज्या असतात किंवा प्रत्येक कंपनी जी असते, ही कंपनी आपल्या प्रकारचा एक लोगो निर्माण करते. त्या लोगोला ट्रेडमार्क असं हे म्हटलं जातं. आपण आता नेहमीच टी व्हीवर पाहत असतो, वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंच्या जाहिराती येतात आणि मग त्या जाहिराती येत असताना प्रत्येकाचा एक ट्रेडमार्क दिला असतो. तुमच्या पुस्तकामध्ये हा विचार जर तुम्ही केला तर त्या पुस्तकामध्ये 2-3 ट्रेडमार्कचे फोटो जे आहेत हे फोटो दिले आहेत. पहिल्यांदा अमूल ही दूध उत्पादनातली भारतातली कंपनी जी आहे ही कंपनी आहे. आणि मग अमूलची उत्पादनासाठी अमूलने स्वतःचा एक अमूल नावाचा ट्रेडमार्क तयार केलेला आहे. किंवा ॲपल ही कंपनी, या ॲपल कंपनीने सफरचंदाचा आकार असलेला स्वतःचा एक ट्रेडमार्क जो आहे, हा ट्रेडमार्क विकसित केलेला जो आहे हा केलेला आहे. त्यानंतर मॅकडोनाल्ड्स कंपनी आहे, या मॅकडोनाल्ड्स कंपनी स्वतःचा एक ट्रेडमार्क जो आहे हा ट्रेडमार्क निर्माण केलेला आहे. हा जो ट्रेडमार्क असतो, हा ट्रेडमार्क त्या कंपनीच्या मालकीचा असतो आणि त्याच्यामुळे तो त्या कंपनीच्या मालकीचा असल्यामुळे तशाच प्रकारचा ट्रेडमार्क इतर कोणत्याही कंपनीला वापरता येत नाही. उदाहरणार्थ एखाद्या कंपनी एक मोबाईल तयार केला, मग तो तयार केल्यानंतर त्याला ॲपल कंपनीचा ट्रेडमार्क तिथे वापरता येणार नाही. कारण तो जो ट्रेडमार्क आहे तो ॲपल कंपनीचा आहे. किंवा एखादी दूध कंपनी निर्माण झाली, जशी अमूलचं आईस्क्रीम निर्माण झालं तर अमूलच्या आईस्क्रीमवर अमूलचा ट्रेडमार्क त्या ठिकाणी राहिला जाईल. दुसऱ्या कंपनीनी जर त्या ठिकाणी आईस्क्रीम तयार केलं आणि ते त्याला विकायचं असेल तर तो विकू शकतो, परंतु अमूलचा ट्रेडमार्क त्याला बाहेर त्या ठिकाणी छापता येणार नाही किंवा जाहिरात करता येणार नाही. म्हणजेच ट्रेडमार्कच्या संदर्भामध्ये त्याच्यासारखाही ट्रेडमार्क, त्याच्यासारखा की कॉपीराईट यानुसार की जसा ट्रेडमार्क आहे तसाच ट्रेडमार्क त्यांना कोणालाही वापरता येत नाही. कारण
या दृष्टिकोनातून प्रत्येक कंपनी आपली स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी एक ट्रेडमार्क विकसित करीत असते, त्याचं रजिस्ट्रेशन करीत असतं आणि त्याची परवानगी घेत असते. आणि मग ती घेतल्यानंतर तो ट्रेडमार्क त्यांच्याच मालकीचा जो आहे हा मालकीचा होत असतो. तुम्हाला जर ती वस्तू त्या ट्रेडमार्कच्या नावाखाली विकायची असेल तर ज्याचा ट्रेडमार्क असतो त्याच्याशीच तुम्हाला संपर्क साधावा लागतो आणि त्यांनी जर परवानगी दिली, पैसे घेऊन परवानगी दिली, तर आपल्या वस्तूवर तो ट्रेडमार्क त्या ठिकाणी वापरता येतो. अशा प्रकारे या ट्रेडमार्कचा व्यापार जागतिकीकरणामध्ये सुरू असलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर तिसरा आहे पेटेंट. पेटेंटच्या दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं असेल तर आपल्या लक्षात येतं की पेटेंटच्या संदर्भामध्ये की एखादी व्यक्ती, शास्त्रज्ञ आपली बुद्धिमत्ता वापरतो आणि आपल्या बुद्धिमत्तेचा वापर करून एखाद्या वस्तूचं उत्पादन करतो आणि त्या वस्तूचं उत्पादन केल्यानंतर त्या वस्तूचं पेटेंट त्याच्या नावावर असतं. या दृष्टिकोनातून विचार करत असताना आपल्या लक्षात येतं की आत्ताच आपण जर पाहिलं तर सध्या कोरोनाचं संक्रमण सुरू आहे. या कोरोना संक्रमणामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी या कोरोनावरच्या लसी शोधून काढण्याचा प्रयत्न केला आणि मग ज्याची लस चांगली झाली, वेगवेगळ्या औषधाचं मिश्रण करून त्यांनी लस तयार केला आणि मग तयार करणारा व्यक्ती जो असतो की त्यांनी जे मिश्रण तयार केलं त्याला पेटेंटसाठी अर्ज करावा लागतो आणि मग त्याचं ते पेटेंट मिळतं आणि मग पेटेंट मिळाल्यानंतर त्याच्या नावावर ते पेटेंट असतं किंवा त्यांनी कोणकोणत्या औषध फॉर्म्युला त्याच्यासाठी तयार केला त्याचं पेटेंट त्याच्या नावावर असतं आणि त्याच्याबद्दल त्याला मोठ्या प्रमाणामध्ये मोबदला, जर कोणत्या कंपनीला ते औषध उत्पादित करायचं असेल, मिश्रण जे की कोणतं औषध किती घ्यायचं, काय घ्यायचं याचं मिश्रण जर तयार करायचं असेल तर ज्याच्या नावावर जे पेटेंट असेल त्याची परवानगी घ्यावी लागते, त्याला पैसा द्यावा लागतो आणि त्याच्यानंतर त्याला त्या वस्तूचं उत्पादन करता येतं. किंवा गाडीच्या संदर्भामध्ये आपण विचार केला की एखादी तंत्रज्ञान त्यांनी विकसित केलं असेल. दे धक्का नावाचा पिक्चर जर तुम्ही पाहिला असेल तर त्याच्यामध्ये दिलेलं असते की मकरंद अनासपुरेंनी एक यंत्र तयार केलेलं दाखवलं त्यांनी की ते यंत्र तयार केलं की ज्याच्याने पेट्रोल वाचवलं जातं. मग ते यंत्राचं पेटेंट जर त्याच्या नावावर असेल तर दुसऱ्याकडे त्यांनी तयार केल्यामुळे पेटेंट त्याच्या नावावर येईल आणि पेटेंट त्याच्या नावावर असल्यामुळे दुसऱ्या व्यक्तीला ते उत्पादित करून विकता येत नाही. ज्यांनी तयार केलं त्याच्या नावावर ते पेटेंट असतं आणि त्याची परवानगी असेल तरच पैसा घेऊन त्याची परवानगी दिली जाते आणि तरच त्या वस्तूचं उत्पादन करता येतं. अशा प्रकारे अनेक दृष्टिकोनातून विचार जर आपण केला तर आज ही पेटेंट नावाची नवीन संकल्पना जागतिकीकरणानंतर निर्माण झाली आहे. आज आपण जर भारताचा विचार केला तर बासमती तांदूळाचं अनेक पेटेंट भारताच्या नावावर अनेक संशोधक आहेत किंवा जे संशोधक पेटेंट WTOकडे अर्ज करतात, अर्ज करून त्यांच्याकडून पेटेंट जे असतं हे पेटेंट मिळवून घेण्याचा प्रयत्न करीत असतात आणि ह्या पेटेंटचा व्यापार हा सुद्धा बौद्धिक व्यापार सुरू झालेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे व्यापार संकल्पनेमध्ये जे बदल झाले त्या बदलाचा विचार करत असताना सेवा व्यापार किंवा बौद्धिक क्षेत्रामध्ये झालेल्या व्यापारामध्ये कॉपीराइट असेल, ट्रेडमार्क असेल आणि पेटेंट असेल याच्याद्वारे बदल झालेले आपल्याला दिसून येतात. त्यासोबतच व्यापार संकल्पनेमध्ये बदल होत असताना आपण तिसरा मुद्दा जर आपण पाहिला तर कंटेनर कार्गो. जुन्या काळामध्येही आपण जर विचार केला तर जुन्या काळामध्ये वाहतूक होत होती. या जलवाहतुकीच्या द्वारे विदेशी व्यापार केला जात होता. परंतु जुन्या काळामधली जहाजं जी होती ही जहाजं लहान होती आणि लहान जहाजं असल्यामुळे त्या जहाजातून जास्त माल दुसऱ्या देशात पाठवला जाऊ शकत नव्हता. परंतु आज आपण जर पाहिलं तर जागतिकीकरणामुळे तंत्रज्ञानामध्ये जशी प्रगती झाली तशी वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे आणि या दृष्टिकोनातून विमान वाहतुकीमध्ये परिवर्तन झाल्यामुळे आपण पाहिलं की नाशवंत वस्तूंचा व्यापार केला जाऊ शकतो. त्याचप्रमाणे जलवाहतूक जी आहे या जलवाहतुकीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये प्रगती झालेली आपल्याला दिसून येतं आणि मग त्या दृष्टिकोनातून आज कंटेनर कार्गोच्या द्वारे तुमच्या पुस्तकामध्ये मोठं उदाहरण किंवा मोठे चित्र त्याच्यामध्ये दिलेले. कंटेनर कार्गो याच्याद्वारे वाहतूक केली जाते. कंटेनर कार्गो म्हणजे काय तर हे प्रचंड महाविशाल अशा प्रकारचं जहाज जे आहे हे जहाज असतं. साधारणतः 12 ते 13 मजली अशा प्रकारचं जहाज जे आहे हे जहाज असतं की ज्या जहाजावर विमान उतरवता येईल आणि विमान उड्डाण घेईल. आपल्याला माहिती आहे की विमानतळाला किती जागा लागते, परंतु विमान त्या ठिकाणी उतरवता येईल, विमानाला उड्डाण घेता येईल अशा प्रकारची व्यवस्था सुद्धा कंटेनर कार्गोमध्ये केलेली असते.
स्विमिंग पूल असेल, मोठमोठे हॉटेल असतील, अशा प्रकारे एक मोठं शहर असेल तशा प्रकारची सर्व व्यवस्था या कंटेनर कार्गोमध्ये केली जाते आणि त्या कंटेनर कार्गोच्या द्वारे मोठ्या प्रमाणामध्ये वस्तूंची वाहतूक केली जाते, एका देशातून दुसऱ्या देशांमध्ये केली जाते आणि त्याच्यामुळे या कंटेनर कार्गोमुळे हा जो आंतरराष्ट्रीय व्यापार जो आहे या व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल झालेला आपल्याला दिसून येतो. त्याचप्रमाणे कंटेनर कार्गोच्या वाहतुकीमुळे बंदरांची निर्मिती झालेली आहे की ज्या ज्या देशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे, समुद्रकिनारा लाभणारे देश जे आहेत या देशांनी मोठमोठ्या प्रकारची बंदरं निर्माण केली आणि या बंदरं निर्माण केल्यामुळे या बंदरांमध्ये ज्याप्रमाणे वस्तूंची वाहतूक केली जाते त्याचप्रमाणे कंटेनर कार्गो येतात. एका देशातून समुद्राच्या एका टोकाहून दुसऱ्या टोकामध्ये जर कंटेनर कार्गो चालला असेल तर त्या कंटेनर कार्गोला काही काळासाठी जर विश्रांती घ्यायची असेल तर ते त्या बंदरामध्ये थांबतात. मग ते त्या बंदरामध्ये त्याच्यासाठी मोठं बंदर विकसित केलं जातं. त्या बंदरामध्ये थांबतात. बंदरामध्ये थांबल्यानंतर इंधन विकत येतात. जीवनावश्यक वस्तू असतील तर त्या कारण त्या कंटेनर कार्गोने अनेक लोक राहतात. मग त्यांना खाण्यापिण्याच्या वस्तू असतील, प्यायचं पाणी असतील ते घ्यायचं असेल तर ते विकत घेतात आणि मग ते विकत घेतल्यामुळे परदेशी चलन प्राप्त होते. म्हणजेच आधुनिक काळामध्ये कंटेनर कार्गोनी जी वाहतूक केली जाते त्या वाहतुकीच्या सोयीसाठी मोठमोठ्या प्रकारची बंदर ज्या देशांना समुद्रकिनारा लाभलेला आहे त्या ठिकाणी मोठमोठ्या अशा प्रकारची बंदरं विकसित केलेली आहेत आणि या बंदरांच्या द्वारे विदेशी चलन जे आहेत हे प्राप्त केलं जातं, सेवा दिली जाते आणि त्या सेवेच्या आधारे जे आहेत या आधारे मूल्य वसूल केलं जातं. त्याचप्रमाणे कंटेनर कार्गोच्या द्वारे मोठ्या प्रमाणामध्ये विदेशी व्यापाराच्या मालाची वाहतूक जी आहे ही वाहतूक केली जाते आणि अशा प्रकारे हे जे नवीन कंटेनर कार्गोच्या द्वारे जलवाहतुकीच्या क्षेत्रामध्ये सुधारणा झालेली आपल्याला दिसून येतं आणि हा बदल जागतिकीकरणामुळे घडून आलेला आपल्याला दिसून येतो आणि अशा प्रकारे आपण जर विचार केला तर जागतिकीकरणाचे जे आर्थिक परिणाम आहेत या आर्थिक परिणामामध्ये व्यापार संकल्पनेमध्ये जे बदल झाले त्या बदलांनुसार जागतिक व्यापारामध्ये बदल झालेले आपल्याला दिसून येतात. हे जागतिकीकरणाचे आर्थिक बदल जे आहेत हे बदल मानले जातात. पुढच्या तासामध्ये आपण जागतिकीकरण जे आहे या जागतिकीकरणामध्ये ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय, ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे काय, त्यांचा उदय कसा झाला याचा विचार पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. धन्यवाद.